नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अब्स्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजे काय तर त्याची शॉर्ट इन्फॉर्मेशन आज आपण बघणार आहोत। तर बघा, अब्स्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजे भाववाचक नाम जिला आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही, परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो अशा स्थितीच्या, गुणांच्या, भावनेच्या, कल्पनेच्या किंवा क्रियेच्या तसेच विचार पद्धतीच्या नावास भाववाचक नाव असे म्हणतात। तर बघा, या ठिकाणी दिलेले एखादी स्थिती असेल, गुण असेल, भावना असेल किंवा एखादी क्रिया असेल, तसेच विचार पद्धतीच्या नावास भाववाचक नाम असे म्हणतात। आता भाववाचक नामाची इथे या ठिकाणी उदाहरणे दिलेली आहे। तर बघा, उदाहरण काय आहे? ब्युटी, काइंडनेस, फाउंडनेस, स्लीप, डेथ एक्सेट्रा। त्यानंतर भाववाचक नामाचे 3 प्रकार पडतात। तर पहिला आहे क्वालिटी, दुसरा आहे स्टेट, तिसरा आहे ॲक्शन। तर या ठिकाणी गुणदर्शक, स्थितीदर्शक आणि कृतीदर्शक। तर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे गुणदर्शकमध्ये हॉनेस्टी म्हणजे प्रामाणिक, विजडम म्हणजे हुशार किंवा करेजस। त्यानंतर इथं स्थितीदर्शकमध्ये दिलेलं आहे पॉवर्टी, फ्रीडम, स्लेव्हरी। त्यानंतर कृतीदर्शक किंवा ॲक्शनमध्ये दिलेलं आहे मुवमेंट, थेफ्ट, गव्हर्नमेंट। आता तुम्हाला मूळ भाववाचक नामाव्यतिरिक्त इतर शब्दापासूनही काही खालीलप्रमाणे भाववाचक नामे तयार करता येतात। तर अब्स्ट्रॅक्ट नाउन्स जे आहे, तर विशेष नामापासून भाववाचक नामे कसे तयार होतात ते बघा। तर अब्स्ट्रॅक्ट नाउन्स फ्रॉम ॲडजेक्टिव्स। तर या ठिकाणी तुम्हाला ॲडजेक्टिव्स म्हणजे विशेषण आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम दिलेले आहेत। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर जे शॉर्ट वर्ड्स तुम्हाला दिलेले आहे, तर तुम्ही याचं चांगलं व्यवस्थित वाचन करायचं आहे। विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह लॉंग, यंग। यंगचं या ठिकाणी तुम्हाला अब्स्ट्रॅक्ट नाउन यूथ दिले, हंबल दिले, हंबलनेस दिले, क्रूल, क्रूल्टी, स्ट्रॉंग्स, स्ट्रेंथ, पुअर, पॉवर्टी अशा प्रकारे। तर हे सगळे जे वर्ड्स आहे किंवा विशेषणे आहेत, तुम्ही हे व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे। त्यानंतर भाववाचक नाम जे दिलेले आहेत ते पण व्यवस्थित रीड करायचे आहे। नंतर सेकंड प्रकार दिलेला आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन्स फ्रॉम वर्ब्स म्हणजे क्रियापदापासून भाववाचक नामे कसे तयार होतात ते बघूया। तर या ठिकाणी दिलेले आहे वर्ब म्हणजे क्रियापद, अब्स्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजेच भाववाचक नामे। तर या ठिकाणी दिलेले आहे लाफ, लाफ्टर। लाफ म्हणजे काय? क्रियापद दिले। लाफ्टर म्हणजे भाववाचक नाम दिलेले आहे। त्यानंतर ल्यूज दिले आणि इकडे लाईफ दिले, नाव दिले, नॉलेज दिले, बिलीव, बिलीव म्हणजे हे सगळे तुम्ही रीड करायचे आहे। म्हणजेच काय? तर अब्स्ट्रॅक्ट नाउन्स फ्रॉम वर्ब्स म्हणजे क्रियापदापासून भाववाचक नामे कसे तयार होतात हे सगळं व्यवस्थित तुम्ही हा चार्ट रीड करून घ्यायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे अब्स्ट्रॅक्ट नाउन्स फ्रॉम कॉमन नाउन्स म्हणजेच काय? तर सामान्य नामापासून भाववाचक नामे। तर सामान्य नामं कोणते दिलेले आहेत? तर किंग, किंगपासून अब्स्ट्रॅक्ट नाउन तयार झालं आहे किंगडम। थीपपासून थेफ्ट, ॲथॉरपासून ॲथॉरिटी, हिरोपासून हिरोझम। त्यानंतर पेट्रोटिझम्स अशा प्रकारे। तर हा सुद्धा चार्ट तुम्ही व्यवस्थित रीड करायचा आहे। त्यानंतर यावर काही क्वेश्चनसुद्धा दिलेले आहेत, तर ते क्वेश्चन बघूया। आता एक्झाममध्ये अशा प्रकारचे जे क्वेश्चन येतात ते क्वेश्चन कशा प्रकारे सॉल्व करायचे ते बघायचं आहे। तर या ठिकाणी एक लिस्ट दिलेली आहे। तर बघा, कलेक्टिव्ह, मटेरियल अँड अब्स्ट्रॅक्ट नाउन्स। तर या ठिकाणी बघा, कॅटेगरीज द फॉलोइंग नाउन्स इनटू प्रॉपर, कॉमन, कलेक्टिव्ह, मटेरियल्स अँड अब्स्ट्रॅक्ट नाउन्स। नामाच्या प्रकारानुसार वर्गवारी करायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ते जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे आणि त्याची कॅटेगरीमध्ये वर्गवारी करायची आहे। आता जे वर्ड्स दिलेले आहेत ते वर्ड्स या ठिकाणी वेगवेगळ्या प्रॉपर नाउन, कॉमन नाउन्स, कलेक्टिव्ह नाउन अँड मटेरियल नाउन्समध्ये डिव्हाइड केलेत। तर बघा, औरंगाबाद हे प्रॉपर नाउन आहे, मंदार हे पण प्रॉपर नाउन आहे, अशोका हे पण प्रॉपर आहे, मंदू हे पण आहे, मंडू, मोती, राम हे झाले प्रॉपर नाउन। कॉमन नाउन काय? तर बॉय, सिटी, गर्ल्स, डॉग्स, पीपल, वुमेन
हे झाले कॉमन नाऊन. त्यानंतर कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे काय, तर जे ग्रुप वगैरे असतात त्याला कलेक्टिव्ह नाऊन म्हणतात. आणि मटेरियल नाऊन म्हणजेच काय, तर वॉटर असेल, पेट्रोल असेल, साल्ट, सॉईल, मिल्क, शुगर वगैरे हे सगळं मटेरियल नाऊनमध्ये येतात. आता यावर काही क्वेश्चन आहेत, तर बरेचसे क्वेश्चन हे स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं आपण क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात स्पर्धा परीक्षेमध्ये ते बघणार आहोत. तर व्हॉट टाइप्स ऑफ नाउन्स इज अंडरलाईन वर्ड्स, विजडम्स इज बेटर दॅन स्ट्रेंथ. तर काय दिलेले आहे व इथं विजडमचा अर्थ आहे हुशार, ज्ञानी. तर या ठिकाणी हा जो वर्ड आहे तो कशात येतो, तर तो अब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये येतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे दॅट टाइप्स ऑफ नाऊन इज अंडरलाईन वर्ड. तर अंडरलाईनमधला जो वर्ड आहे तो कोणत्या टाईपमध्ये येतो, तर तो कलेक्टिव्ह नाउन्समध्ये येतो. क्राऊड म्हणजेच गर्दी, आणि तो वर्ड जो आहे तो कलेक्टिव्ह नाउन्समध्ये येतो. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट टाईप ऑफ नाउन्स इज अंडरलाईन वर्ड्स. आता एक सेंटेन्स दिलेले आहे. काय सेंटेन्स, इंटरग्रेटी इज द बेस्ट पॉलिसी. आता तुम्हाला या ठिकाणी वर्ड्स दिलेले आहे आणि ते वर्ड्स जो आहे तो कशामध्ये येतोय, कॉमन नाउन्स, मटेरियल्स नाउन्समध्ये येतोय की ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्समध्ये का कलेक्टिव्ह नाउन्स. तर त्याचं ॲन्सर जे आहे ते आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 नंबरचा, फाइंड द ओल्ड मॅन आउट. आता ओल्ड मॅन आउट, पुणे, मुंबई, नागपूर हे तिन्ही वर्ड जे आहेत ते प्रॉपर नाऊनमध्ये येतात. पुणे, मुंबई, एखादं शहर असेल, शहराचं जे नाव आहे त्याच्यासारखं दुसरं शहर नाही, त्याचं नाव बी नाही आहे, म्हणून ते सगळे प्रॉपर नाऊन आहे. व्हिलेज हे वेगळं आहे, म्हणून व्हिलेज हे वर्ड वेगळे आहे, तर ते ॲन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, चूज द कलेक्टिव्ह नाउन्स फ्रॉम गिव्हन अल्टरनेटिव्ह. आता या ठिकाणी तुम्हाला कलेक्टिव्ह नाउन्स तुम्हाला चॉईस करायचं आहे. तर सेंचुरी, सिटी, औरंगाबाद, प्लेयर्स. तर या ठिकाणी प्लेयर्स जे आहे संघ, खेळाडूंचा संघ असतो, ते झालं कलेक्टिव्ह नाउन्स. त्यानंतर चूज अब्स्ट्रॅक्ट नाउन्स फ्रॉम गिव्हन अल्टरनेटिव्ह. तर या ठिकाणी अब्स्ट्रॅक्ट नाउन तुम्हाला काय करायचं आहे, चूज करायचं आहे. तर या ठिकाणी शुगर दिलं आहे, एअर दिलं आहे, तीप दिलं आहे. तर विजडम हे काय आहे, अब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहे. विजडम म्हणजे ज्ञानी, हुशार. त्यानंतर 7th नंबरचा क्वेश्चन आहे चूज प्रॉपर नाउन फ्रॉम गिव्हन अल्टरनेटिव्ह. प्रॉपर नाउन या ठिकाणी आता इथं व्हिलेज दिलं आहे, सिटी दिलं आहे, कॉलनी दिलं आहे. तर वाडगाव हे प्रॉपर नाउन आहे, कारण ते गावाचं नाव आहे वाडगाव. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड ओल्ड मॅन आउट. तर बघा, ओल्ड मॅन आउटमध्ये तुम्हाला वेगळा शब्द निवडायचा आहे. तर या ठिकाणी फ्रीडम दिलं आहे, विजडम दिलं आहे, पॉव्हरिटी दिलं आहे. तर फ्रीडम झालं, विजडम झालं. त्यानंतर तर या ठिकाणी पुअर मॅन हा वेगळा वर्ड आलेला आहे, कारण हे सगळे अब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहे आणि पुअर मॅन हे वेगळं वर्ड आलं आहे, म्हणून तो आपला ॲन्सर आहे. आता या ठिकाणी मॅच द पियर्स दिलेले आहेत. तर बघा, प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, मटेरियल नाऊन, अब्स्ट्रॅक्ट नाऊन. तर या ठिकाणी तुम्हाला जोड्या मॅच करायच्या आहेत. तर बघा, प्रॉपर नाऊनमध्ये काय येतं, तर महावीर, एखाद्याचं नाव, गावाचं नाव वगैरे ते प्रॉपर नाऊनमध्ये येतं. कॉमन नाऊनमध्ये काय, तर चिल्ड्रन. मटेरियल नाऊनमध्ये काय येईल, मटेरियल नाऊनमध्ये क्लोथ येईल, आणि अब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये मुवमेंट येईल. तर आपला 4 नंबरचा जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर मॅच द पियर्स नेक्स्ट दिलेली बघा. तर या ठिकाणी प्रॉपर नाऊन दिले, कॉमन नाऊन, मटेरियल नाऊन, अब्स्ट्रॅक्ट नाऊन. तर प्रॉपर नाऊन पुणे शहर. त्यानंतर कॉमन नाऊन्समध्ये येते डॉग, मटेरियल नाऊनमध्ये येते एअर, आणि अब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये येते पनिशमेंट. म्हणजे आपला जे ऑप्शन आहे ते कोणतं येईल या ठिकाणी, तर बघा, प्रॉपर नाऊन. प्रॉपर एकला बी ॲड केले आपण, बी ह्याच्यामध्ये 2 दिले तर की नाही. त्यानंतर कॉमन नाऊनला डॉग, डी. तर सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे ते आपलं करेक्ट आहे आणि त्याला राईट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, चूज कॉमन नाउन्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्स. तर या ठिकाणी कॉमन नाऊन तुम्हाला
चॉईस करायचं आहे कॉमन नाऊन. तर या ठिकाणी महात्मा गांधी प्रॉपर नाऊन आलं आहे. चॉईस हे पण नाही आणि स्ट्रेंथ हे पण नाही, हे कलेक्टिव्ह नाऊन्स आहे. तर वुमेन हे झालं कॉमन नाऊन. ओके विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.